हॅलो फ्रेंड्स, PDCC बँक ही जी एक्झाम आहे ती तुमची लवकरच होईल। या सिरीजमध्ये आपण आज कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था या टॉपिकवर प्रश्न बघणार आहोत। कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था यावर ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही PDCC बँक या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता। आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न आहे, भारतातील ग्रामीण भागात वीज पुरवठा वाढवण्यासाठी कोणती योजना आहे? ऑप्शन आहे सौभाग्य योजना, उज्ज्वला योजना, PM किसान की IRDP। विद्यार्थी मित्रांनो, जेवढेही आपण प्रश्न बघणार आहोत त्यामध्ये ऑप्शन रीड करताना तुमच्याकडे वेळ असेल त्या वेळेत आपण प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करू शकता। तर भारतातील ग्रामीण भागात वीज पुरवठा वाढवण्यासाठी कोणती योजना आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक A सौभाग्य योजना। पुढील प्रश्न, भारतातील सर्वाधिक लागवड केलेले पीक कोणते? ऑप्शन आहेत गहू, तांदूळ, ऊस की कापूस। तर सांगा, भारतातील सर्वाधिक लागवड केलेले पीक कोणते? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक B तांदूळ। यानंतर पुढील प्रश्न, निळी क्रांती ही कोणाशी संबंधित आहे? मत्स्यपालन, दूध, कुक्कुटपालन की तांदूळ? तर निळी क्रांती ही मत्स्यपालन याच्याशी संबंधित आहे। पुढील प्रश्न, भारतातील सर्वाधिक तांदूळ उत्पादन कोणत्या राज्यात होते? पंजाब, पश्चिम बंगाल, ओडिसा की आंध्र प्रदेश? तर भारतातील सर्वाधिक तांदूळ उत्पादन हे विद्यार्थी मित्रांनो पश्चिम बंगाल या राज्यात होते। आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपण एक यूट्यूब चॅनल तयार केला आहे ज्याचं नाव आहे डेली करंट अफेअर्स। त्याची जी लिंक आहे ती खाली विद्यार्थी मित्रांनो दिली आहे, त्याला लगेचच जाऊन काय करायचं, सबस्क्राईब करायचं आहे, ज्यावर आपण डेली चालू घडामोडींचा सराव करत असतो। कशाच्या माध्यमातून? तर शॉर्ट्स, 1 मिनिटाचे शॉर्ट्स तयार केले जातात, त्यामध्ये आपण डेली 8 प्रश्न कव्हर करत असतो। तर लक्षात घ्या, दिवसातून 2 मिनिटे तुम्ही वेळ देऊ शकता, दिवसाला 8 म्हणजे महिन्याला 240 प्रश्नांचा सराव यातून तुमचा होणार आहे। तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब या ठिकाणी करून घ्यायचं आहे। यानंतर पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न क्रमांक 5, डेअरी क्रांतीला आणखी कोणते नाव आहे? पांढरी क्रांती, निळी क्रांती, हरित क्रांती की सुवर्ण क्रांती? तर डेअरी क्रांतीला दुसरं जे नाव आहे ते आहे पांढरी क्रांती। पुढील प्रश्न बघूयात, पीक विमा योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? 1999, 1996, 2000 की 1990? तर पीक विमा योजना ही 1996 मध्ये सुरू झाली। पुढील प्रश्न, महाराष्ट्रात जास्तीत जास्त लागवड कोणत्या पिकाची होते? ज्वारी, गहू, तांदूळ की ऊस? तर महाराष्ट्रात जास्तीत जास्त लागवड ही ज्वारी पिकाची होते। पुढील प्रश्न, शेतकऱ्यांना पिकाचे योग्य मूल्य मिळावे यासाठी कोणती योजना आहे? MSP म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राईस, मनरेगा, PM किसान की IRDP? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक A MSP म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राईस। पुढील प्रश्न, भारतात पांढरी क्रांती कोणत्या उत्पादनाशी संबंधित आहे? साखर, दूध, तांदूळ की ऊस? ऑलरेडी हा प्रश्न आपण वरती कव्हर केला आहे, तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B दूध। पुढील प्रश्न, ग्रामीण रोजगार हमी कायद्याचे पूर्ण नाव काय? ऑप्शन आहेत राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम, ग्राम विकास रोजगार योजना, प्रधानमंत्री रोजगार योजना की ग्रामीण रोजगार प्रकल्प? तर ग्रामीण रोजगार हमी कायद्याचे पूर्ण नाव आहे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम। पुढील प्रश्न, हरित क्रांतीचे जनक कोण? वर्गीज कुरियन, MS स्वामीनाथन, C सुब्रमण्यम की मोहन सिंग? तर हरित क्रांतीचे जनक कोणते आहेत? तर ते आहेत ऑप्शन क्रमांक B MS स्वामीनाथन। पुढील प्रश्न, भारतातील सर्वात मोठे नगदी पीक कोणते? गहू, ऊस, कापूस की तांदूळ? तर भारतातील सर्वात मोठे नगदी पीक जे आहे ते आहे ऑप्शन क्रमांक B ऊस। पुढील प्रश्न, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कोणत्या वर्षी सुरू झाले? 2002, 2005, 2008 की 2010? तर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान हे ऑप्शन क्रमांक B 2005 मध्ये सुरू झाला आहे। यानंतर पुढील प्रश्न, कृषी सहकारी संस्थाची सुरुवात भारतात कोणत्या वर्षी झाली? 1904, 1911, 1920 की 1935? तर कृषी सहकारी संस्थेची सुरुवात ही 1904 मध्ये झाली आहे। पुढील प्रश्न, डेअरी क्रांती भारतात कोणाच्या नेतृत्वाखाली झाली? MS स्वामीनाथन, वर्गीज कुरियन,
PV नरसिंह राव की शरद पवार? तर कोणाच्या नेतृत्वाखाली झाली? तर योग्य उत्तर आहे वर्गीज कुरियन. आणि विद्यार्थ्यांनो, जिल्हा मध्यवर्ती बँक याकरिता जर तुम्हाला भरती मटेरियल हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला 19,000 प्लस प्रश्न भेटणार आहेत. प्राईज आहे 499. ॲप्लिकेशन थ्रू परचेस करायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. जर तुम्हाला संपूर्ण मटेरियलचा PDF फाईल पाहिजे असेल तर तुम्ही 93 56 25 60 37 यावर व्हॉट्सअप करू शकता. PDF फाईल जर घेतल्या तर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सॉल्व करता येणार नाही. ॲप्लिकेशन थ्रू परचेस केलं तर ऑनलाईन टेस्ट आणि PDF दोन्ही तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल. काय काय मटेरियल भेटणार आहेत डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत. तर लगेचच व्हॉट्सअप करा किंवा ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करा. तसेच दुसरा आपण कोर्स तुमच्यासाठी डिझाईन केला आहे ज्यामध्ये 250 प्लस ऑनलाईन टेस्ट आहेत. यामध्ये 2500 प्लस प्रश्नांचा सराव होऊन जाईल. प्राईज आहे 249. यामध्ये प्रत्येक टेस्टला मल्टिपल अटेम्प्ट आहेत. म्हणजे एकदा टेस्ट सबमिट केली तर परत एकदा तुम्ही टेस्ट अटेम्प्ट करू शकता. सर्व एक्झामला तुम्हाला हेल्पफुल असेल. टायमर प्रोव्हाइड केला आहे ज्यामुळे पर्टिक्युलर टायमामध्ये आपली टेस्ट सॉल्व होते की नाही ते तुम्हाला समजेल. यामध्ये काय भेटेल? महाराष्ट्र भूगोल, राज्यव्यवस्था, इतिहास, समाजसुधारक, अर्थव्यवस्था, सामान्य विज्ञान, इंग्लिश ग्रामर आणि ॲप्टिट्यूड प्रत्येकी 10 टेस्ट, मराठी व्याकरणाचे 31, चालू घडामोडीच्या 60, माहिती अधिकारच्या 7, संगणकाच्या 12 आणि 100 प्रश्नांच्या 5 फुल लेंथ टेस्ट तुम्हाला भेटणार आहेत. मटेरियल पाहिजे असेल तर तुम्ही लगेचच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली त्यावरून हा कोर्स परचेस करा किंवा तुम्ही व्हॉट्सअप करा 93 56 25 60 37. तुम्हाला त्या ठिकाणी ॲप्लिकेशनची लिंक प्रोव्हाइड केली जाईल. यानंतरचा पुढील प्रश्न, ग्रामीण भागातील उत्पादनाचा मुख्य स्रोत कोणता आहे? उद्योग, शेती, पर्यटन की IT सेवा? अगदी सोपा प्रश्न आहे. तर ग्रामीण भागातील उत्पादनाचा जो मुख्य स्रोत आहे तो आहे शेती. पुढील प्रश्न, राष्ट्रीय कृषी विमा योजना कशासाठी आहे? शेतकरी निवृत्ती वेतनासाठी, पिकांची नुकसान भरपाईसाठी, सिंचन प्रकल्पासाठी की खत अनुदानासाठी? उत्तर येत असेल तर खाली कमेंट करू शकता. राष्ट्रीय कृषी विमा योजना ही पिकांची नुकसान भरपाईसाठी आहे. यानंतर पुढील प्रश्न, ग्रामीण बँका प्रामुख्याने कोणत्या उद्देशाने स्थापन करण्यात आल्या? ऑप्शन आहेत उद्योगांना कर्ज देणे, शहरी भागात शाखा वाढवणे, ग्रामीण भागातील शेती व लघु उद्योगांना कर्ज देणे की विदेशी व्यापारासाठी? तर ग्रामीण बँका प्रामुख्याने कोणत्या उद्देशाने स्थापन करण्यात आल्या? राईट आन्सर आहे ग्रामीण भागातील शेती व लघु उद्योगांना कर्ज देणे. पुढील प्रश्न, गाव तंटामुक्त योजना कोणत्या राज्यात प्रथम सुरू झाली? ऑप्शन आहेत गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक की मध्य प्रदेश? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? राईट आन्सर आहे महाराष्ट्र. पुढील प्रश्न, भारतात कृषी जनगणना किती वर्षांनी केली जाते? दरवर्षी, दर 3 वर्षांनी, दर 5 वर्षांनी की दर 10 वर्षांनी? तर लक्षात घ्या, भारतात कृषी जनगणना ही दर 5 वर्षांनी केली जाते. पुढील प्रश्न, कृषी उत्पन्न बाजार समित्याचे मुख्य कार्य काय? पिकांची विक्री आणि नियंत्रित करणे, खत पुरवठा करणे, सिंचन सुविधा करणे की कर्ज पुरवठा करणे? तर कृषी उत्पन्न बाजार समितीचं जे मुख्य कार्य आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए, पिकांची विक्री नियंत्रित करणे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते नगदी पीक आहे? ऑप्शन आहेत ज्वारी, गहू, कापूस की बाजरी? जे शेतकरी बांधव आहेत त्यांना या प्रश्नाचं उत्तर लगेच असेल. तर नगदी पीक याचं जे आहे ते आहे कापूस. पुढील प्रश्न, ग्रामीण रोजगार हमी योजना कोणत्या नावाने ओळखली जाते? ऑप्शन आहेत IRDP, मनरेगा, SGSY की PM किसान? तर ग्रामीण रोजगार हमी योजना ही मनरेगा या नावाने ओळखली जाते. आपल्याला मनरेगाचा फुल फॉर्म येत असेल तर आपण खाली कमेंट करू शकता. पुढील प्रश्न, शेतकरी कर्जमाफी योजना सर्वप्रथम कोणत्या राज्यात राबविण्यात आली? ऑप्शन आहेत हरियाणा, पंजाब, गुजरात की उत्तर प्रदेश? तर शेतकरी कर्जमाफी योजना सर्वप्रथम ही हरियाणा राज्यात राबवण्यात आली आहे. पुढील प्रश्न, हरित क्रांती प्रामुख्याने कोणत्या पिकाशी संबंधित आहे? गहू व तांदूळ, ऊस व कापूस, डाळी व तेलबिया की भाजीपाला? तर लक्षात घ्या, हरित क्रांती ही प्रामुख्याने गहू व तांदूळ या पिकाशी संबंधित होती. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण
कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था यावर प्रश्न बघितले आहेत. अजून जर प्रश्न हवे असेल तर खाली कमेंट करा. जे आपलं डेली करंट अफेअर्स शॉर्ट्स हे जे यूट्यूब चॅनल आहे त्याला लगेचच सबस्क्राईब करा आणि जे आधीचे आपण व्हिडिओ अपलोड केले आहेत ते लगेचच बघून घ्या. लक्षात घ्या, परीक्षेत चालू घडामोडी या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात. कमी वेळात तुमचे जास्तीत जास्त प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केले आहेत, तर नक्की व्हिडिओला बघून घ्यायचं आहे. तसेच 250+ ऑनलाईन टेस्ट हा जो कोर्स आहे तो तुम्ही नक्की परचेस करा. यामध्ये 250 ऑनलाईन टेस्ट आहेत. अजून यामध्ये टेस्ट ॲड केल्या जातील. तुम्ही एकदा कोर्स घेतला की याची जी व्हॅलिडिटी आहे ती 1 वर्षासाठी असेल. कोणत्याही परीक्षेसाठी तुम्ही याचं यूज करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सॲपला मेसेज करा जर आपल्याला काही डाऊट असेल तर. थँक्यू.